शुभविवाह झाला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. भूमी मानसीला फोन करत असते आणि तेव्हा समोर आकाश आणि रागिनी येताना दिसत असतात. आता ताई मला का फोन करत आहे, आता ह्यांच्यासमोर मी फोन नाही उचलू शकत असा ती विचार करते. नाही नको, मी ना हा फोन सायलेंटच करते, मग नंतर मी फोन उचलेल असं म्हणूनच ती फोन सायलेंटवर टाकते. आणि इकडे रागिनी आणि आकाश घरामध्ये येऊन सोफ्यावर बसत असतात. तेवढ्यातच सोफ्यावरती बसल्यावर आता रागिनी तिला म्हणत असते, त्याला विचारते, काय झालं मी तुझ्याशी दुपारी ज्या गोष्टीबद्दल बोलले त्याच्यावर तू काय विचार केलेला आहेस? आणि तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही आई, आत्ताच मी कसलाच विचार केलेला नाहीये, मला आत्ता त्या गोष्टीवर बोलायचं नाहीये, मी करेल त्या गोष्टीवर विचार, पण आत्ता माझा मूड नाहीये. इकडे भूमीने केलेला फोन मानसीने न उचलल्यामुळे ती विचार करत असते. तेवढ्यातच मानसी म्हणत असते, भाऊजी कसं गेला तुमचा आज दिवस? तुम्ही आज ऑफिसमध्ये व्यवस्थित रमलात ना? तुम्हाला बरं वाटलं ना? तेवढ्यातच आकाश तिच्याकडे पाहत असतो आणि तिच्या हातातला मोबाईल हा वाजत असतो. व्हायब्रेशनवर असतो तरी सुद्धा आवाज येत असतो. आणि तेवढ्यातच तिला आकाशला भूमीचं नाव दिसतं आणि तो तिला म्हणत असतो, एक मिनिट, कोणाचा फोन आहे? भूमी कशासाठी तुला आत्ता फोन करत आहे? तो फोन घेतो आणि लगेचच उचलतो आणि म्हणत असतो, हे बघ मानसी, तुझ्या ताईला सांग, मी माझं रुटीन व्यवस्थित चालू केलेलं आहे, त्यासोबत मी स्वतःला कसलाच त्रास करून घेत नाही, मी ऑफिसमध्ये गेलो होतो, हेच तिला इनडिरेक्टली ऐकायचं होतं ना, मग सांग तिला. आणि तेव्हाच मला आता कुठल्याच गोष्टीचा विचार सुद्धा फारसा करायचा नाही असं आकाश मुद्दामूनच म्हणत असतो. आणि भूमी सगळं काही तिकडून ऐकत असते. आता भूमीला तर हे सगळं ऐकण्यासाठीच तिने फोन केलेला होता, पण ती लगेचच म्हणत असते, हे बघ मानसी, मला कोणाच्याही लाईफमध्ये इंटरफेअर करायचं नाहीये, मला ही गोष्ट अजिबातच ऐकायची नव्हती. त्याला सांग, मी घटस्फोटाचे कागद पाठवलेले आहेत, त्या घटस्फोटाच्या कागदावर लवकर सह्या कर आणि ते कागद मला पाठवून दे. असं भूमी इथे बोलल्यावर आता मात्र आकाशला खूपच मोठा धक्का बसतो. म्हणत असते, एकदा का त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या झाल्या की मग मी संकर्षण बरोबर लिगली बायको म्हणून राहायला मोकळी झाले असं म्हटल्यानंतर आता आकाशला खूप मोठा इथे धक्का बसत असतो. तर इथे रागिणीला फारच आनंद झालेला दिसत असतो. तिला असं वाटत असतं, अरे वा, एका दगडात दोन पक्षी मेलेले आहेत. इकडे भूमीला त्रास होत असतो, पण इथे मानसी म्हणत असते, भाऊजी तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्याकरिता मस्त चहा घेऊन येते असं म्हणूनच ती त्याच्याकरिता चहा आणण्यासाठी किचनमध्ये जाते. खरं तर तिला आता इथे भूमीसोबत बोलायचं असतं आणि ती लगेचच विचार करते, पण मी ताईशी नीट बोललेच नाहीये, ताईने का बरं फोन केला असेल असा ती विचार करते. आणि लगेचच इथे ती परत भूमीला कॉल करत असते. तेव्हा भूमी किचनमध्येच असते आणि ती म्हणत असते, आता परत मानसीने का बरं फोन केलेला असेल, काय झालेलं असेल? तेव्हा ती लगेचच फोन उचलते आणि ती म्हणत असते, हां बोल मानसी, काय झालं, कशासाठी फोन केलास? तेव्हा मानसी म्हणत असते, ताई मला माहिती तुला भाऊजींची काळजी वाटत होती म्हणूनच तू मला फोन केलेला आहेस, आणि जेव्हा इथे तुला ही गोष्ट समजली तेव्हा तुला शांत वाटलं, बरोबर की नाही? तेव्हाच आता भूमी म्हणत असते, नाही मानसी. तेव्हा ती म्हणते, ताई मला माहिती ग, मी तुझी धाकटी बहीण आहे आणि इथे मी तुला सगळं व्यवस्थित ओळखते, मला माहिती तुला भाऊजीची किती काळजी आहे. मग ताई का असं करतेस ग, प्लीज सांग ना खरं कारण, आणि ये ना ग तू भाऊजींच्या आयुष्यामध्ये परत, तू असं नको ना ग करूस प्लीज ताई. हे बघ, भाऊजींना सुद्धा तुझ्यापासून लांब राहण्याचा खूप त्रास होतोय, त्यांना क्षितिजाची खूप आठवण येते ग ताई, नको असं करूस प्लीज. आणि तेव्हा हे बघ, का तू उगाचच आत्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडतेस, तर त्यांना ऐतच कुली तिथे मिळते. हे बघ ताई, त्यामुळे ती तिला समजून सांगत असते. पण भूमी म्हणत असते, नाही मानसी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं काहीच नाहीये आणि तू उगाचच नाही त्या गोष्टीचा विचार करते. पण मानसी इथे खूप जास्त जीव तोडून तिला त्या गोष्टी समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण इथे तिच्यावरती काहीच फरक पडत नसतो. मानसी एवढं सगळं सांगून सुद्धा भूमी तिचं काहीच ऐकत नाही, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला रागिनी ही आता ऑफिसला निघालेली असते आणि ऑफिसला जाणारी रागिनीच्या गाडीसमोर भूमी येऊन थांबलेली असते. आणि भूमी तिच्या गाडीसमोर येऊन थांबल्यानंतर इथे मानसीने सांगितलेलं असतं की आत्या इथे घटस्फोटासाठी आकाशला फोर्स करत आहेत. तेव्हाच आता रागिनी लगेचच गाडीतून खाली उतरते आणि गाडीतून खाली उतरल्यावर ती इथे भूमीला म्हणत असते, काय चाललेलं आहे, सगळ्या सोडून इथे माझ्या गाडीसोबतच तुला येऊन मरायचं आहे का? आणि त्यानंतर माझ्यासोबत काय करायचं आहे, असं कसं करू शकतेस तू? तेव्हाच भूमी म्हणत असते, ती वेळ माझ्यावर तर आत्ता आलेली नाहीये तुमच्या गाडीसमोर येऊन मरण्याची. तेव्हाच मग रागिनी म्हणत असते, मग हे सगळं काय आहे, तू उगाचच का अशी करतेस? तेव्हाच इथे
भूमी म्हणत असते, तुम्ही आकाशला घटस्फोट देण्यासाठी किती फोर्स करताय. मला माहिती आहे एकदा का आकाशने मला घटस्फोट दिला की तुम्हाला रान मोकळंच होईल, पण मी असं अजिबातच होऊन देणार नाही. तेव्हाच जरी आकाशचं आणि माझं नातं तुटलं तरी सुद्धा त्या घरासोबत असलेलं माझं नातं अजिबातच तुटणार नाहीये. नेहमीच मी आकाशची काळजी करत राहीन, त्या घरच्यांची काळजी घेत राहीन. ह्या सगळ्या गोष्टी मी करतच राहणार आहे. सगळं भूमी इथे रागिणीला सांगत असते. तेव्हा रागिणी म्हणत असते, हे बघ, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही. तेव्हा रागिणी म्हणत असते, तुला माझ्या गाडीसमोर येऊन मरायचं होतं आणि तेव्हा मला आईतच अडकवायचं होतं का. तेव्हाच भूमी म्हणत असते, तुम्हाला अडकवण्यासाठी मला तुमच्या गाडीसमोर येऊन मरायला काहीच नाहीये. तुम्हाला जर मी ठरवलं तर मी असं सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये अडकू शकते, पण मी तसं करत नाहीये, समजलं. कारण मला माझ्या आकाशची काळजी आहे आणि मी हे करणार नाही हे सुद्धा तुम्हाला चांगलंच माहिती आहे, असंच ती म्हणते. त्यावर रागिणी म्हणत असते, अगं दे ना, देते, घटस्फोट देऊन टाक आणि रिकामी हो. एकदा का घटस्फोट दिलास की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तेव्हाच आता भूमी म्हणत असते, मला माहिती ना तुम्हाला मला घटस्फोट द्यायला लावायचा आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो तुमचा महाजनांच्या प्रॉपर्टीवरचा डल्ला आहे ना, तो मात्र मी अजिबातच यशस्वी होऊ देणार नाही. मी जरी त्या घरामध्ये राहत नसले ना तरी सुद्धा कसं हँडल करायचं, काय करायचं ह्या गोष्टी मी बरोबर करेल, असंच भूमी आता इथे बोलत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, हा जो काही तुम्हाला ऐश्वराम मिळतोय ना, तो ऐश्वराम तुम्ही एन्जॉय करा, बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही दुर्लक्ष केलं तरी सुद्धा चालेल. हे सगळं भूमी रागिणीला म्हणत असते. त्यावर रागिणी म्हणत असते, रागिणी म्हणत असते, अगं ये बाई, नैतिकच्या गोष्टी तुला नाही समजत. नैतिकता काय असते आणि त्यासोबतच इकडे परपुरुषाबरोबर राहतेस आणि तू नैतिकता सांभाळतेस, हे महाजनांच्या सुनेला शोभत नाहीये, महाजनांच्या घरच्या हे रीती नाहीये. तेव्हाच आता भूमी म्हणत असते, महाजन? कोण महाजन? इथे कुठे आहेत महाजन? मी तर मिसेस पटवर्धनांशी बोलत आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यात जास्त आमच्या घटस्फोटाची घाई का झालेली आहे. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे मी आणि त्याचबरोबर तुम्ही आकाशला सुद्धा ह्या सगळ्या प्रॉपर्टीपासून किंवा ऑफिसपासून दूर का ठेवताय हे सुद्धा मला माहिती आहे. या चला, असं म्हणूनच आता ती तिला गाडीत बसवते आणि म्हणत असते, हा जो काही ऐश्वराम मिळतोय ना, हा सगळा आमचा आहे, त्यामुळे हा मिळतोय तोपर्यंत एन्जॉय करा, बरोबर. पुन्हा जास्तीचं इथे काही बोलू नका, असंच भूमी सक्तपणे इथे रागिणीला खडे बोल सुनावत असते. तर आता इकडे भूमी तिला गाडीमध्ये बसवून चांगलं सुनावून निघून गेलेली असते. ती निघून गेल्याच्या नंतर आता इथे रागिणी म्हणत असते, हिला घराबाहेर काढलंय. ही घराबाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा ही शांत बसलेली नाहीये, चांगलाच फणा काढून बसलेली आहे. मला वाटलं घराबाहेर गेल्यावर तरी सुद्धा माझ्या आयुष्यातून जाईल, पण नाहीच. हिने चांगलाच फणा काढलेला आहे. फणा काढण्याच्या अगोदरच मला चांगलाच इथे काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, असंच ती इथे बोलत असते. त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा हिने फणा काढण्या अगोदरच हिचा जो काही फणा आहे तो मला इथे चांगलाच ठेचावा लागणार आहे, असाच ती इथे विचार करत असते. आणि त्याचबरोबर नाही, मी हिला चांगलाच धडा सुद्धा शिकवणार आहे, असाच आणि ह्याच गोष्टीचा ती इथे विचार करत असते. आणि तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला आता आकाश आणि त्याचबरोबर इथे अथर्व हे निघालेले असतात ऑफिससाठी. आणि तेव्हाच तिथे रागिणी येते आणि रागिणी म्हणत असते, काय रे, कुठे निघाला आहात? तेव्हाच तो म्हणत असतो, अगं असं काय करतेस, ऑफिसला जायचं आहे ना. आणि तेव्हाच ऑफिसला, हो ते तर ठीकच आहे, ऑफिसला तर जायचंच आहे, पण मी तुला काल एक गोष्ट बोलली होती त्यावर तू काय विचार केलायस? तेव्हाच तो म्हणत असतो, कसला विचार आणि कुठला विचार? त्यावरच आता ती म्हणत असते, अरे असं काय करतोयस, काल आपलं बोलणं झालं ना त्या गोष्टीवरती. आणि हे कोण आहेत? अरे हे वकील आहेत आणि क्षितिजाची कस्टडी मिळवण्यासाठी हे इथे आलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की, पण आता आकाश म्हणत असतो, हे बघ आत्या, मी आत्ताच त्या गोष्टीवरती अजिबातच इथे विचार केला नाहीये, तुला असं का वाटतंय? आणि त्याचबरोबर मला ह्या गोष्टीवर आत्ता तरी विचार करायचा नाहीये. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर रागिणी म्हणत असते, हे बघ, क्षितिजाची कस्टडी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तिला बाबाचं प्रेम मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टीचा तू इथे विचार करायला हवास, असंच इथे ती बोलते. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यावर आता मात्र इकडे मनू म्हणत असते, नाही भाऊजी प्लीज तुम्ही असं करू नकाच, तुम्ही जर असं केलं, क्षितिजाला इकडे आपल्याकडे आणलं तर ताई खचून जाईल, ताई हरून जाईल, ती कमीत कमी ती क्षितिजामुळे तरी तिथे राहून जगत आहे, प्लीज तुम्ही असं अजिबातच करू नका, प्लीज भाऊजी माझं तुम्ही एकदा ऐकून घ्या. पण इथे मात्र तिचं कोणीच ऐकत नसतं. आणि इकडे रागिणी म्हणत असते, हे बघ आकाश तू सह्या कर, प्लीज आकाश तू सह्या कर, तू माझं ऐकून तरी घे, तू सह्या केल्यास तर
त्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल असंच इथे ती बोलत असते. आणि तेव्हाच इकडे अथर्व म्हणत असतो, हे बघ मानसी, तू त्याला का थांबवण्याचा प्रयत्न करत आहेस? तू ह्या गोष्टीमध्ये प्लीज बोलू नकोस, तुला आत्ताच काहीच समजत नाही. ह्या सगळ्या गोष्टी इथे तो सुद्धा तिच्याशी बोलत असतो. आणि हे सगळं काही तिच्याशी बोलल्याच्या नंतर वकिलांनी पेपर सुद्धा तयार केलेले असतात आणि क्षितिजाच्या कस्टडीसाठी ही नोटीस पाठवा. म्हणून इकडे म्हणत असते, प्लीज भाऊजी नका सही करू, प्लीज भाऊजी तुम्ही माझं ऐकून घ्या, ताईचा विचार करा, ताई खचून जाईल, प्लीज भाऊजी नका असं करू. पण आता इकडे जी रागिनी आहे ती म्हणत असते, हे बघ मानसी, जरा शांत बसणार आहेस का? शांत बस. आणि त्यानंतर शांत बसलीस की मग बाकीच्या गोष्टी इथे हे करता येतील. तू का अशी बडबड करत आहेस आणि तुला ह्या गोष्टीमधलं काहीच समजत नाहीये. तेव्हाच आता आकाश, तू कसलाच विचार करू नकोस आणि ह्या पेपरवर ह्या नोटीसवरती सह्या कर आणि ही भूमीला क्षितिजाच्या कस्टडीसाठी नोटीस पाठवलीच पाहिजे. जोपर्यंत आपण क्षितिजाच्या कस्टडीसाठी नोटीस पाठवत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आणि तोपर्यंत भूमीला सुद्धा आपण इथे धडा शिकू शकणार नाही. असाच विचार इथे ती करत असते. इथे मात्र ती गयावया करत असते. ती म्हणत असते, प्लीज नको ना असं नका करू भाऊजी, माझं ऐकून तरी घ्या ना भाऊजी, तुम्ही असं नका करू, प्लीज ऐकून तरी घ्या ना. पण मात्र तिचं कोणीच ऐकत नाही आणि तिचं कोणीच ऐकल्यामुळे आता शेवटी आकाश जो आहे तो इथे त्या पेपरवरती सह्या करायलाच लागलेला असतो. आकाशने त्या पेपरवरती सह्या केल्याच्या नंतर फायनली आता ते पेपर जे आहे ते इकडे जाणार असतात. तर प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाची आणि त्यासोबत इंटरेस्टिंग गोष्ट इकडे झालेली असते. इकडे ओजसच्या खोलीमध्ये आता सगळेजण बसलेले असतात. आता ओजससाठी भूमीने मस्त असा एक पदार्थ करून आणलेला असतो जो की इथे त्याला प्रचंड आवडतो आणि त्याचबरोबर त्याला प्रचंड आवडणारा पदार्थ जो आहे तो मात्र इथे भूमी घेऊन आलेली असते. त्याचबरोबर आता इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना भूमी म्हणत असते, काय मग ओजस, तुला काय आवडतं आणि त्याचसोबतच इथे तू मी बनवलेला पदार्थ खाणार आहेस का? मी तुला भरू का? असाच विचार आता ती करत असते. आणि तेव्हा आता जो ओजस आहे तो इथे तिच्याकडे पाहत असतो. तेव्हाच ओजसची आजी म्हणत असते, नाही तो काहीच खाणार नाही आणि तो तुझ्या हातून तर मुळीच खाणार नाही असंच ती इथे बोलते. त्याचबरोबर आता तो नक्कीच खाणार असं म्हणूनच आता भूमी म्हणत असते, मला माहिती आहे तुला हे नक्कीच आवडणार आणि त्याचबरोबर बघ तरी एकदा मी काय बनवलेलं आहे ते, एकदा तू हे बघितलंस ना तर नक्कीच तुला आवडेल असाच ती इथे विचार करते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा भूमीने विचार केल्यावर ती आता अगदीच लहान मुलांना कसं समजवायचं, कशा पद्धतीने त्यांना हँडल करायचं हे सगळं काही आपल्या भूमीला व्यवस्थित माहिती असतं. आणि बघ ना तुला आवडतं तसंच मी इथे ब्रेड रोल बनवलेला आहे, बघ तर एकदा खाऊन तरी बघ. आणि तेव्हा असं समज की हे तुझ्या आईनंच बनवलेलं आहे आणि असं समज की मी इथे नाहीच आहे. आणि तेव्हाच आता इथे भूमी त्याला अगदीच लहान मुलांना जशा गोष्टी इथे सांगतात तसं गोष्टी सांगूनच ती त्याला इथे घास भरवण्याचं काम करत असते. ओजस सुद्धा अगदीच आता इथे सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवतच भूमीच्या हातून तो ते खाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि फायनली आता पहिल्या वेळेस इथे ओजसने तिच्या हातून खाल्लेलं असतं आणि तेव्हा इथे त्याचा ताप चेक केल्यावर तापसुद्धा हळूहळू कमी होत असतो. आता इथे संकर्षणला प्रचंड आनंद होत असतो की नाही काही जरी झालं तरी सुद्धा आता भूमीला एवढं सगळं काही इथे यश मिळत आहे, म्हणजे भूमी ज्या गोष्टी इथे करत आहे त्यामध्ये तिला यश मिळत आहे. आणि त्यासोबतच भूमी आपल्यासाठी एवढं सगळं काही करत असल्यामुळे आपण सुद्धा आता इथे तिच्यासोबत थोडं चांगलं सुद्धा वागलं पाहिजे असा सुद्धा आता कुठेतरी जाऊन संकर्षण विचार करणार असतो. कारण कालच्या भागामध्ये आपण पाहिलंय की कशा पद्धतीने तो तिला थँक्यू म्हणत होता. त्याचबरोबर आज तुमच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी इथे पॉसिबल झालेल्या आहेत असं सुद्धा इथे तो बऱ्याचदा तिला बोललेला असतो. आता इथे ओजस तिच्या हातून खात असल्यामुळे इकडे ज्या काही त्याची आजी आहे त्या आजींचा मात्र इथे खूपच राग आणि तेवढीच त्यांची चिडचिड सुद्धा झालेली असते. त्यांना खरं तर इथे भूमीचा खूप राग येत असतो. त्यांना असं वाटत असतं की ही भूमी जी आहे ती इथे माझ्या मुलीची जागा घेण्यासाठी आलेली आहे आणि मी हे असं कधीच होऊ देणार नाही असाच विचार ती इथे करत असते. जेव्हाच आता इथे भूमी त्याला समजावून सांगत असते आणि समजावून सांगत असताना तो अगदी छान पद्धतीने तिच्या हातून खाण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर भूमी म्हणत असते, ओजस तुला एक गोष्ट सांगू का, लहान मुलांची गोष्ट आहे आणि ती तुला नक्कीच आवडेल असं म्हणूनच आता ती तिथून निघून गेलेली असते. तर आता इथे संकर्षण जो आहे तो संकर्ष इथे ओजसच्या बाजूला बसतो आणि ओजसच्या बाजूला बसल्यावर तो म्हणत असतो, खरंच आमचा जो ओजस आहे ना तो खरंच अगदीच गुड बॉय सारखाच आहे. तेवढ्यातच डुअरबेल वाजलेली असते आणि डुअरबेल वाजल्याच्या नंतर भूमी पाहायला जात असते आणि पाहिल्याच्या नंतर तिला खूपच मोठा धक्का बसतो. कारण भूमीच्या नावानेच एक लेटर आलेलं असतं आणि ती असते की इथे
आकाशने पाठवलेली क्षितिजाची कस्टडी, कारण त्याने क्षितिजाला मागितलेलं असतं आणि क्षितिजा लिगली मला पाहिजे आहे असं हे पेपर पाठवलेले असतात. नाही घटस्फोट तर हे डायरेक्टच कस्टडी मला तिची हवी आहे. घटस्फोटाच्या पेपरवर तर सह्या होतीलच, पण आत्ता तर मला तिची कस्टडी हवी आहे असंच इथे ही नोटीस आलेली असते. आणि जेव्हाच भूमी ही नोटीस पाहते तेव्हा मात्र इथे आता तिला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही मानसी आहे ती म्हणत असते, भाऊजी तुम्ही असं करायला नको होतं, तुम्ही का सह्या केल्यात त्यावरती. तेव्हाच तो म्हणत असतो, हे बघ मानू, मला माहीत आहे मी का सह्या केलेल्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगू का, जर ह्या गोष्टी इथे मी जर क्षितिजाची कस्टडी मागितली तर भूमी जे काही सत्य आहे ते मला नक्कीच सांगेल आणि मला फक्त आणि फक्त ते सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे. म्हणूनच मी तिला इथे क्षितिजाची कस्टडीसाठी नोटीस पाठवलेली आहे. जेव्हापासून इथे भूमीला ती नोटीस मिळालेली असते तेव्हापासूनच भूमी खूपच मोठ्या टेन्शनमध्ये आलेली असते. आणि टेन्शनमध्ये आल्याच्या नंतर जो काही इथे संघर्षण आहे तो तिला विचारतो की काय झालेलं आहे, एवढी अस्वस्थ का आहेस. तेव्हाच इथे भूमीचं हे अस्वस्थपणा पाहिल्यानंतर त्याला सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे आणि त्यासोबतच इथे हे एवढ्या टेन्शनमध्ये का आलेल्या आहेत. पण प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत तरी ती जी नोटीस आहे ती भूमीने संघर्षणच्या हातामध्ये दिलेली सुद्धा असते आणि जेव्हा संघर्षण ती नोटीस पाहतो तेव्हा त्याला सुद्धा इथे धक्का बसलेलाच असतो. त्या संघर्षण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय करतो आणि कशा पद्धतीने भूमीची साथ देतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच सुंदर होणार आहे, कारण आता क्षितिजाची कस्टडी मागितली आणि हे जाब विचारण्यासाठी भूमी ऑफिसमध्ये जाते. आता भूमी ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे असणारा एक एम्प्लॉई जो आहे तो भूमीचा अपमान करतो. तो म्हणत असतो की आली सती सावित्री, त्यासोबतच नवरा सोडून परपुरुषाबरोबर राहते आणि आली मुलीची कस्टडी, तुला हक्क तरी आहे का मुलगी तुझ्याकडे ठेवण्याचा, आणि त्याचबरोबर इथे तुझं चारित्र्य तरी नीट आहे का. हे सगळे काही आरोप इथे तो माणूस तिच्यावरती करत असतो. आणि तेव्हा रागिणीला प्रचंड आनंद होतो. पण तेव्हाच आकाश तिथे येतो. आकाश तिथे आल्याच्या नंतर हा सगळा काही प्रकार तो पाहत असतो की हा कसा एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलू शकतो. आणि त्याचसोबत भूमीशी तेव्हाच तो लगेचच धावतच त्या माणसाकडे जातो आणि त्याची गचंडीच पकडत असतो आणि म्हणत असतो, एकेकाळीला ह्याच भूमीने तुला वाचवलेलं होतं, एकेकाळीला ह्याच भूमीला तू हात जोडून धन्यवाद म्हणत होतास, तिचे आभार मानत होतास, आणि आज तू काय करत आहेस, तिचा अपमान करत आहेस, तिला नावं ठेवत आहेस, तुझी हिंमत कशी झाली. त्याचबरोबर इथे कोणीही तिचा अपमान करायचा नाहीये आणि त्याचबरोबर इथे ती फक्त माझी आहे, समजलं तुम्हाला. आणि त्यासोबतच आता इथे आकाश म्हणत असतो, ती भूमी आहे आणि तिचा अपमान आणि तिच्यावर संशय घेण्याचा अधिकार कोणाला सुद्धा नाहीये. इथे आता भूमी म्हणत असते, मग मला एक गोष्ट सांग, तू क्षितिजाची कस्टडी का मागितलेली आहेस, बोल ना आकाश, सांग ना मला. आणि तेव्हा आकाशकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, सांग ना, मी जर क्षितिजाची कस्टडी घेतली तर तरी सुद्धा तू मला सत्य सांगणार नाही आहेस का, मला सत्य जाणून घ्यायचं आहे भूमी, बोल ना. असं म्हणूनच आकाशने तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न इथे उभा केलेला असतो.